नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावड. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे चेहरे की मुखवटे. आता तुमच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला आहे की चेहरे आणि मुखवटे म्हणजे काय, तर मित्रांनो, आपलं कॅप्शन आजचं आंबेडकरी विचारांचे चेहरे आणि मुखवटे असं आहे. आता तुमच्या लक्षात येईलच की मला नेमकं काय म्हणायचंय. आणि चेहरा बघितला तर आपण त्याला मराठीत प्रतिकृती आकृती असं म्हणतो. हिंदीमध्ये जर बघितलं तर मुखवटा, शकल, सूरत असं म्हणतो. इंग्लिशमध्ये फेस असं म्हणतो. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचं साधर्म्य किंवा दोन व्यक्तीमधल्या चेहऱ्यामध्ये असलेलं साधर्म्य दाखवण्यासाठी आपण म्हणतोय हुबेहूब तो त्याच्यासारखा दिसतो, एवढंच. मग ते दिसण्यामध्ये असेल, कृतीमध्ये असेल किंवा विचारामध्ये असेल, चळवळीमध्ये असेल, ते कशामध्येही असू शकतं. आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी असं म्हटलंय की आंबेडकरी चळवळी, आंबेडकरी विचाराचे चेहरे आणि मुखवटे. आता मित्रांनो, झालंय असं की आंबेडकरी विचाराचे चेहरे आणि मुखवटे म्हटलं की या ठिकाणी आपल्याला लक्षातच येईल की आंबेडकर म्हटलं की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला लोकशाही दिली, राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून शूद्र अतिशूद्र समाज जो गावकुसाच्या बाहेर राहत होता, या गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला, की जो सवर्ण समाज या माणसांना माणूस म्हणून सुद्धा जगण्याचा हक्क देत नव्हता, मोजलं जात नव्हतं त्यांना. आणि मग अशा माणसांना बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय असे अधिकार बहाल केले आणि त्यांना लोकशाहीच्या मार्गाने या सर्व समाजाबरोबर राहण्याचा हक्क, अधिकार दिला. आणि तो हक्क, अधिकार देत असतानाच त्यांनी 99 विरुद्ध 1% म्हणजे जो सवर्ण समाज आहे पूर्णतः, यांच्या विरोधामध्ये एकट्याने लढून जे परिवर्तन केलं ते समतेचं परिवर्तन, समानतेचं परिवर्तन, स्वातंत्र्याचं परिवर्तन, सर्व माणसांना बहाल केलं. हे परिवर्तन करत असताना बाबासाहेबांनी जे काही विचार मांडले ते विचार भारतातच नव्हे तर जगामध्ये मान्यता पावले. आणि मग अशा महापुरुषांच्या विचाराप्रती समर्पित असलेली भरपूरशी मंडळी किंवा पुष्कळ अशी मंडळी बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झाली, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये वाहून घेतलं आणि ते विचार समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु मित्रांनो, हे लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या पश्चात म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर काही ज्या ज्या मंडळींनी बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घेतलं, विचारांना वाहून घेतलं, त्या मंडळींनी खरंच बाबासाहेबांचे विचार किंवा आंबेडकरांचे जे विचार होते ते तसेच्या तसे पुढे नेले की त्या विचारांना काही बगल दिली किंवा त्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न केला, चळवळ थांबवण्याचा प्रयत्न केला, विचार प्रसारित करायचा प्रयत्न केला की तो खंडित करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ह्या दृष्टीनं हा विचार करायचा आहे. आणि मग हे आपल्या लक्षात येतं की आंबेडकरांच्या विचारधारेनं किंवा आंबेडकरांच्या चळवळीनं जी काही भली मोठी, खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसं प्रेरित झाली, अशी मंडळी पुढे पुढे जर बघितलं तर मग अशी मंडळी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कोणती, तर आपण काही उदाहरणं दाखल बघायचे आपल्याला. कारण आपण सर्वच मंडळी, ज्या ज्या मंडळींनी बाबासाहेबांच्या विचाराला किंवा बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घेतलं, ती काही लोक प्रकाश झोतात आलीही असतील, काही लोक प्रकाश झोतात आलीही नसतील, परंतु त्यांनी त्या विचारधारेला मांडलं, ती चळवळ अंगीकारली. पण जी मंडळी काही त्यामध्ये खरोखरच बाबासाहेबांच्या चळवळीच्या अनुषंगाने किंवा बाबासाहेबांना जो अभिप्रेत आहे विचार, ज्याला आपण आंबेडकरी विचार म्हणतो, तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते करत असतानाच काही त्याच्यामध्ये मात्र दुय्यम भूमिका घेणारी किंवा डुप्लिकेट भूमिका घेणारी मंडळी किंवा डुप्लिकेट आंबेडकरवाद दाखवणारी मंडळी सुद्धा निर्माण झाली. आणि मग अशी मंडळी कोणती होती ते आपल्याला पाहायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. आणि खरा कार्यकर्ता किंवा खरा आंबेडकर विचाराचा वारस किंवा खरा आंबेडकर चळवळीचा वारस, खरा आंबेडकरांच्या विचाराला मानणारा माणूस
कोण ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये भारत देशामध्ये जी काही बाबासाहेबांची चळवळ आहे ती पुढे नेताना पहिलं नाव बघितलं जातं तर ते आपल्याला कांशीराम यांचं नाव घ्यावं लागेल. ते महाराष्ट्रामध्ये होते, पण महाराष्ट्रामध्ये काही चळवळ त्यांच्याला करता आली नाही आणि त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन चळवळ केली. या बहुजन समाजाला हक्क अधिकार देण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर लढा दिला आणि त्या ठिकाणच्या माणसांना बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत रुजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. असे काशीराम बाबासाहेबांचा चेहरा पूर्ण तर नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं बनण्याचा मात्र त्यांनी प्रयत्न केला. दुसरं जर उदाहरण बघितलं तर त्या ठिकाणी असलेल्या मायावती राजकारणामध्ये मुख्यमंत्रीपद भोगलं. मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर हक्क अधिकार आल्यानंतर सर्वसामान्य समाजाला जेवढं देता येईल, जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेबांची जी काही चळवळ आहे ती काही प्रमाणामध्ये सीमित झाली. त्यांना जेवढं करता येते तेवढं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नामांतराचा लढा झाला. त्याच्यामध्ये खूप मोठी नेते मंडळी आली, त्याच्यामध्ये कार्यकर्ते आली, कार्यकर्त्याचे नेते झाले आणि काही प्रमुख माणसांची आपल्याला नावं जर घ्यायची झाली तर त्यामध्ये रासू गवई यांनी बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घेतलं, बाबासाहेबांचे विचार वाहून घेतले. लोकांच्या समोर असं प्रतीत झाल्यामुळं रासू गवईंना आंबेडकरांच्या नावावर किंवा आंबेडकरांच्या कार्यामुळं खूप मोठ्या पदापर्यंत त्यांची वर्णी लागली. परंतु रासू गवई मात्र आंबेडकरांच्या विचाराचे चेहरा मात्र बनता नाही आलं, तर त्यांना मुखवटा बनता आलं. आंबेडकरांचा मुखवटा फक्त ते बनू शकले. दुसरं जर नाव घ्यायचं झालं तर मग याच्यामध्ये आपल्याला नामदेवराव ढसाळांचं नाव घ्यावं लागेल. नामदेवराव ढसाळ असेल यांनी दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ केली, विचारधारा पसरवण्याचा प्रयत्न केला. विद्रोही कवी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. जेवढं शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे राजा ढाले दलित पॅंथरच्या स्थापनेमध्ये यांचाही मोठा सहभाग आहे. यांनीही ती चळवळ चालवण्याचा प्रयत्न केला. शक्य तेवढी चळवळ चालवली, जेवढे विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या विचाराला जेवढं काही वातावरण तयार करून देता येईल किंवा जेवढे विचार फैलावता येतील ते फैलावण्याचा सुद्धा विचार यांनी केला. परंतु त्यांनी मात्र तेवढ्याशी सीमित राहिले. जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस राजकारण ज्यावेळेस चळवळीशी येतं मग त्या मात्र काय घडतं तेही आपल्याला बघायचंय. कारण विषय असा झालाय की या सवर्ण समाजाला बाबासाहेबांनी जो काही शूद्र अतिशूद्र समाज किंवा वंचित बहुजन घटकाला राजकीय पटलावर आणण्यासाठी जे प्रयत्न केले ते राजकीय पटलावर आणत असताना बाबासाहेबांनी सर्व बहुजन समाजाला सांगितलं की पॉलिटिकल पॉवर ही मास्टरकी आहे तुमच्या प्रगतीची आणि तीच मास्टरकी या मंडळींना इथल्या कळू नये म्हणून येथे असलेल्या या सवर्ण प्रस्थापितांनी बहुजन घटकातील किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या काही मंडळींना हेरलं, आपल्याकडे घेतलं आणि ही चळवळ किंवा बाबासाहेबांचे विचार तर संपू शकत नाहीत, आंबेडकर तर संपू शकत नाही, मग त्यांची चळवळ मात्र खंडित करण्यासाठी यातली काही मंडळी की जे त्यांच्या गळाला लागली, की जे त्यांना वाटतंय की आपण सांगल त्या पद्धतीने वागतील आणि ही चळवळ थांबवता येईल. आणि कशासाठी चळवळ थांबवायची होती आणि नेमके बाबासाहेबांचे विचार तरी काय होते, तर बाबासाहेबांचे विचार स्वतंत्र, समता, बंधुता किंवा बाबासाहेबांनी जो अधिकार दिले आपल्याला, हे सर्व अधिकार सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि राजकीय सत्ता जी आहे, परिवर्तनाची नांदी आहे, हे लोकांना कळू नये म्हणून त्यांच्यातलीच काही मंडळी निर्माण करून किंवा जे म्हणतायत की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे आहोत, बाबासाहेबांच्या चळवळीचे खंबीर नेते आहोत, बाबासाहेबांचा विचाराने प्रसार करणारे आम्ही बाबासाहेबांचे खरे वारसदार आहोत, अशा म्हणणाऱ्या मंडळींनाच ह्या सवर्ण मंडळींनी आपल्या बाजूला केलं आणि त्यांना समाजामध्ये किंवा समाजाप्रती ज्या गोष्टी करायला पाहिजेत, समाजामध्ये ज्या काही चळवळ व्हायला पाहिजे तिला मात्र खंडित करण्याचा
प्रयत्न या ठिकाणी झालेला दिसतोय. आणि त्यामध्ये जर नाव घ्यायचं झालं तर जोगेंद्र कवाडे आहे. जोगेंद्र कवाडे सारख्या माणसाने नामांतराच्या लढ्यामध्ये खूप मोठा प्रयत्न केला, खूप मोठी चळवळ चालवली, विचारधारेनं प्रेरित झालेला माणूस. पण राजकारण ज्यावेळेस त्यांच्या अंगामध्ये शिरलं किंवा राजकारणाची चटक ज्यावेळेस लागली त्यावेळेस मात्र राजकारणासाठी सत्तेच्या मागे धावून, जिथे सत्ता मिळेल त्यांच्या मागे धावणं आणि मग स्वतःची जी काही चळवळ आहे ती बाजूला सारण्यात किंवा तडजोडी करण्यात ही मंडळी यशस्वी झाली. आणि मग अशी तडजोड करणारी मंडळी म्हणजे आंबेडकरी विचारधारा खंडन करणारी मंडळी असं म्हणावं लागेल आपल्याला. एवढंच काय, पण पुढचं जर नाव घ्यायचं झालं तर मात्र महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणू किंवा डॅशिंग व्यक्ती म्हणू, आंबेडकरी विचाराचा मीच वारसदार आहे, मीच आंबेडकरांचे विचार पुढे नेतोय, बाबासाहेबांच्या विचाराचा मीच खरा पाईक आहे, अशा मोठ्या मोठ्या घोषणा करणारा, डरकाळी फोडणारा एक व्यक्तिमत्व म्हणजेच रामदास आठवले. रामदास आठवलेंना ज्यावेळेस राजकारणाची चटक लागली आणि राजकारणाची चटक लागल्यानंतर मात्र समाज कल्याण मंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद मिळाली. परंतु हे सर्व मिळालं असलं तरी समाजाचं त्यामधून काय घडलं किंवा समाजाप्रती त्यामध्ये काय फायदा झाला समाजाचा हे लक्षात येत नाहीये की समाजाला त्यांच्यामुळे काय फायदा झाला. आणि यांना जर केंद्रीय मंत्रीपद असेल किंवा समाज कल्याण मंत्रीपद असेल तर याच्यामधून समाजाचं किती नुकसान झालं किंवा समाजामध्ये असलेल्या विविध योजना, शासकीय योजना ह्या कशा बंद करण्यात आल्या हे यांनाच कळलं नाही. म्हणजे आंबेडकरांनी यांना दिलेले हक्क, अधिकार किंवा योजनांचा जो हक्क होता तो ह्या सवर्ण मंडळींनी कधी काढून घेतला हेच या मंडळीला कळलेलं नाहीये. आणि मग या असं म्हणावं लागतं की बाबासाहेबांचे विचार जे आहेत, की बाबासाहेबांच्या विचाराची जी चळवळ आहे, बाबासाहेबांचे जे विचार लोकांमध्ये रुजवायचे होते हे या माणसांना विचार कळलेत का, की बाबासाहेबांना नेमकं काय म्हणायचं होतं. आणि आंबेडकरांची विचारधारा किंवा आंबेडकरांचे विचार म्हणजे तरी नेमकं काय, तर आंबेडकरांचे विचार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भारत देश असेल, महाराष्ट्र असेल, यामध्ये राहणारा सर्वसामान्य म्हणजेच वंचित बहुजन घटक जो आहे या माणसांना उच्चवर्णीयाप्रमाणे सर्वसामान्य जो खालचा घटक आहे याला सुद्धा हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत, त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांनाही समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांनाही बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणजेच सर्व माणसं, जो अंबानी असेल किंवा अदानी असेल किंवा सर्वसामान्य असेल, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे ही बाबासाहेबांची विचारधारा. पण त्यालाच खंडन देण्याचं काम असे हे काही मुखवटे किंवा या चळवळीला बाधक ठरणारी माणसं निर्माण झाली. आणि मित्रांनो, हे वेळोवेळी घडतच आले. राजकारणामध्ये जसजशा पद्धतीने परिवर्तन होत गेलं किंवा जसजशी वेळ येत गेली त्या पद्धतीने या सवर्णामधील मंडळींनी काहींना हेरलं, आपल्याकडे घेतलं आणि ही चळवळ मात्र संपवता येत नाही पण तिला खंडन कसं करता येईल त्या पद्धतीनं प्रयत्न केला. आणि त्यातले हे रामदास आठवले. आणि मग रामदास आठवलेच्या मदतीनं या चळवळीला थांबवण्याचाही प्रयत्न केला. म्हणजे बाबासाहेबांचे विचार यांना खरंच कळले का. आणि मित्रांनो, यामधून सगळ्यात मोठी चूक जर कोणाची असेल तर तो म्हणजे आंबेडकरी समाज किंवा आंबेडकरी विचारधारा मानणारा समाज यांच्या लक्षातच आलं नाही की ही जी काही मंडळी आपल्या समोर आम्ही आंबेडकरांचे वारस किंवा चळवळी करणारी माणसं म्हणून समोर आली, हीच माणसं नेमकी डुप्लिकेट होती किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समाजाचं कसं नुकसान होतंय हे मात्र यांनी कळू दिलं नाही. म्हणजेच मित्रांनो, माणसांनी त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ह्या मंडळींनी त्यांचा विश्वासघात केला असंच म्हणावं लागतंय. आणि हे वेळोवेळी जसा काळ बदलत चाललाय तसं हे पुढे पुढेच चाललंय. आणि मग असं जर म्हटलं तर मग यांना काय म्हणायचं. आत्ताचं लेटेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा अध्यक्ष आहे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा, याला आत्ताच पवार साहेबांनी त्यांच्या काळाला लावलंय आणि तो आता उद्या चळवळीमध्ये येणार. आणि मग याच्या लक्षात येतंय का की आंबेडकरांची विचारधारा काय, ह्या माणसांनी त्याला त्यांच्या गळाला का लावून घेतलंय. आठवले साहेब आज भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागलेले आहेत, ते सांगतील ते तसं हे ऐकणार आहेत. मग भारतीय जनता पार्टीला आंबेडकरांची विचारधारा किंवा समानतेचा विचार मान्य आहे का
इकडे दीपक केदारला आज पवारसाहेबांनी त्याच्या गळाला लावले आणि हे उद्या त्यांना प्रचारामध्ये यांना उपयोगात आणणार आणि समाजामध्ये सांगणार की हा नेता आहे. म्हणजे विरोधक असो की सत्ताधारी असो, आंबेडकरांची विचारधारा दोघांनाही नको आहे. कारण ही प्रस्थापित मंडळी आहेत आणि ह्या प्रस्थापितांना सत्ताकारण राजकारण करायचे आणि सर्वसामान्य बहुजन समाजाला मात्र मताचा अधिकार किंवा फक्त मत देण्यासाठी आणि ऐकून घेण्यासाठी या लोकांना यांच्यावर राज्य करायचंय. आणि हीच बहुजन वर्ग किंवा शूद्र, अतिशूद्र, वंचित बहुजन घटक जो सत्तेच्या बाहेर आजपर्यंत राहिला, तो जर सत्तेच्या रिंगणात येत असेल आणि तो जर राजकारण करू लागला तर मग प्रस्थापितांचं काय? प्रस्थापितांना यांच्यावर राजकारण करायचे आणि याच्यासाठी ही मंडळी आंबेडकरांची विचारधारा लोकांमध्ये रुजू देत नाहीत. आणि ती जर रुजायला लागली तर असे मुखवटे किंवा डुप्लिकेट मंडळी त्याच चळवळीतून बाहेर घेतात. कारण आपल्याला माहीतच आहे, आपण म्हणतो ना, लोहे को लोहाही काटता है, मुलादच कापते. त्यांच्या चळवळीतला माणूस पुढे घ्यायचा आणि तो मात्र लोकांच्या समोर रिप्रेझेंट करायचा आणि त्याच्या हातून सगळे कामं करून घ्यायची आणि समाजाला परत तिथेच ठेवायचं. ही जी काही विचारधारा आहे, म्हणून तर मी असं म्हटलंय की आंबेडकरी विचाराचे चेहरे आणि मुखवटे. मित्रांनो, मुखवटा हा डुप्लिकेट आहे, तो चेहरा कधी होऊच शकत नाही. पण आंबेडकरी विचाराचा चेहरा जर म्हणायचं झालं किंवा आंबेडकरी विचार जर ज्याला कळले आपण असं म्हटलं तर असं लक्षात येईल आपल्या की आंबेडकरांची जी विचारधारा आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क, अधिकार देण्याची ही भावना ज्या माणसाने अंगीकारली, मग तो माणूस त्याच पद्धतीने चालला पाहिजे. मग त्याच्याकडे राजकारण जर येत असेल किंवा राजकारण त्याला दुय्यम असं वाटलं पाहिजे. आणि मग अशी विचारधारा जर महाराष्ट्रामध्ये जर आज कोण करत असेल तर नन अदर दॅन बाळासाहेब आंबेडकर. आणि ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे काम करतायत. आज 40-50 वर्ष झाले बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांची विचारधारा, म्हणजे घराण्यातून म्हणा की बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत. आज रक्ताच्या नात्याने ते त्यांचे वंशज आहेत, पुढे येत आहेत. परंतु बाबासाहेबांची विचारधारा बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ते अहोरात्र झटतायत. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की पॉलिटिकल पॉवर ही मास्टर की आहे तुमची प्रोग्रेस करायची. त्या दृष्टीनं वंचित बहुजन घटकाला जाग करण्याचं काम करतायत आणि या राजकीय सत्तेच्या परिघामध्ये आणण्याचं काम करतायत, अहोरात्र झटतायत. आणि मग असं जर बघितलं तर बाबासाहेबांचा विचार खरा समजलेला माणूस, बाबासाहेबांची चळवळ खरा समजलेला माणूस आणि बाबासाहेबांची विचारधारा मानणारा, त्यावर चालणारा खरा माणूस किंवा राजकीय पद म्हणा किंवा पॉलिटिकल्स पद म्हणा आपण, ही पदापेक्षा बाबासाहेबांची विचारधारा, त्यांची चळवळ आणि त्यांचं कार्य मोठं मानून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारा जर एक माणूस बघितला तर तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि मग हा एक माणूस फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या वंशाने म्हणा चेहरा होऊ शकतो किंवा बाबासाहेबांच्या विचाराने सुद्धा हा चेहरा होऊ शकतो. आणि बाकीची जर बघितली मंडळी आपण तर ही सगळी आंबेडकरी विचाराचे मुखवटे होऊ शकतात. म्हणून तर आपलं कॅप्शन दिलं होतं की आंबेडकरी विचारांचे चेहरे आणि मुखवटे कोण? तर मित्रांनो, जे काही बाकीची आहेत, बाळासाहेब आंबेडकर सोडून जी काही बाकीची सर्व आहेत, ही सर्व आंबेडकरी विचाराचे मुखवटे किंवा त्यांचे डुप्लिकेट होऊ शकतात. पण आंबेडकरांची विचारधारा 100% स्वीकारलेली माणसं होऊ शकत नाहीत. परंतु इकडे जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर मात्र आंबेडकरी घराण्याचा चेहराही होऊ शकतात, विचाराने होऊ शकतात, चळवळीने होऊ शकतात किंवा त्यांची विचारधारा स्वीकारून त्यांच्या विचाराला 100% योगदान देणारा माणूस म्हणून सुद्धा बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा होऊ शकतात, असं माझं मत आहे. आणि ते बहुजन वंचित घटक समाजाला न्याय देण्याचं काम करू शकतात की जे बाबासाहेबांनी केलं तेच काम नेटाने पुढे नेण्याचं सुद्धा एक काम करू शकतात. म्हणून आजचं कॅप्शन होतं, त्या कॅप्शनला साजेसा मी म्हणतोय, चेहरा जर एकच असेल आंबेडकरी विचाराचा, विचारधारेचा,
चळवळीचा, तर तो म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत किंवा प्रकाश आंबेडकर आहेत. मित्रांनो, हे माझं मत आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? जर असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.